श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री गणेशाय नमः। ओम श्री परमात्मने नमः। ओम श्री गुरवे नमः। अधिक अश्विन पुरुषोत्तम मास भागवत कथा पुष्प 15। ओम नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृत्यैरभद्रायै नियताः प्रणताः स्मताम्। राजा परीक्षिताने विचारलं, मुनिवर्य, आपण म्हणालात की भगवंतांनी केलेली 5व्या वर्षातील लीला मुलांनी व्रजामध्ये 6व्या वर्षी नुकतीच घडल्याप्रमाणे कशी काय सांगितली? तर भूतकाळातील घटना त्यांनी वर्तमान काळाप्रमाणे कशी काय सांगितली? ही देखील भगवंताची काहीतरी मायाच किंवा लीलाच असावी। तेव्हा याचं रहस्य कृपा करून आपण मला स्पष्ट करावं। शुकाचार्य सांगतात, भगवान श्रीकृष्ण आणि बालगोपाल हे एकमेकांना आपापल्या पदार्थांची चव दाखवीत हसत खेळत भोजन करू लागले। त्यावेळी बाळकृष्ण रूप फारच निरागस दिसत होतं। कमरेला शेला, शेल्यात मुरली खोचलेली, डाव्या बगलेमध्ये शिंग आणि वेताची काठी, हातात दहीभाताचा घास, दुसऱ्या हातात बोटांनी फळं धरलेली असा तो बाळकृष्ण सवंगड्यांच्या मध्ये बसून भोजन करीत होता। जे सर्व यज्ञाचे भोगते तेच आज मुलांच्या बरोबर त्यांच्याच सारखे होऊन भोजन करीत होते। त्यांची ही लीला पाहण्यासाठी देवांनी आकाशात गर्दी केली होती। त्यात ब्रह्मदेवही होते। ब्रह्मदेव बुचकळ्यात पडले। ईश्वर असाही असू शकतो? क्षीरसागरामध्ये जाऊन ज्या शेषशाही भगवंताला अवतार घेण्याची मी प्रार्थना केली होती ते हेच का भगवान? देवकीच्या गर्भात प्रवेश केल्यावर मोठ्या अपेक्षेने ज्यांची आम्ही स्तुती केली होती तेच का हे भगवान? श्रीकृष्णाची ही सगुण लीला पाहून ब्रह्मदेव गोंधळून गेले आणि त्यांनी परीक्षा घ्यायची ठरवलं। इकडे काल्याच्या उत्साहामध्ये मुलांचं वासरांच्याकडे दुर्लक्ष झालं। चरता चरता ती वासरं फार लांब डोंगरावर जाऊन तिकडे चरत होती। ब्रह्मदेवाने काय केलं? आपल्या मायाशक्तीच्या जोरावर त्या सर्व वासरांना ब्रह्मलोकात नेऊन ठेवलं। जेवता जेवता इकडे मुलांना वासरांची आठवण झाली अचानकपणे। बघतात तर काय, वासरांचा पत्ता नाही। त्यांनी श्रीकृष्णाला सांगितलं की वासरं काही दिसत नाहीत। कृष्ण म्हणाला, तुम्ही सावकाश जेवा, मी वासरांना शोधून घेऊन येतो। या प्रसंगामध्ये आणखी एक रहस्य दडलेलं आहे बरं का। ते काय आहे की जोपर्यंत मुलं भगवंताला आपल्या दृष्टीसमोर ठेवून जेवत होती, म्हणजे जोपर्यंत आपण भगवंतच समोर आहे असं करून त्याला नैवेद्य दाखवत असतो, तोपर्यंत ती सगळी मुलं आनंदात होती। पण वासरांची आठवण होताच प्रापंचिक विषयामध्ये ती अडकली आणि भगवंताला विसरून चिंता करू लागली। वासरांना शोधण्यासाठी श्रीकृष्ण दूर गेल्याबरोबर ते सगळे गोपबालकही मायेच्या अधीन झाले आणि त्यामुळे ब्रह्मदेवाने त्यांची पण ब्रह्मलोकात रवानगी केली। काळाचं जे एक रूप आहे किंवा एक नाव आहे ते ब्रह्मदेव असं नाव आहे। म्हणजे ब्रह्मदेव हा साक्षात काळ आहे।
सांसारिक विषयांचं चिंतन केलं की ब्रह्मदेव रूपी काळ पकडून नेतो. वासं सापडली नाहीत म्हणून कृष्ण परत येऊन पाहतो, तो इकडे गोप बालक गायब. श्रीकृष्णाने ओळखलं की ही सगळी करणी ब्रह्मदेवाची आहे. त्याला कळलं, त्यांनी ओळखलं. तेव्हा त्यांनी म्हटलं मनाशी की ब्रह्मदेव कदाचित विसरले की मी त्यांचा आजोबा आहे. ज्या कमळातून ब्रह्मदेव उत्पन्न झाले ते कमळ तर माझ्या नाभीतून उत्पन्न झालं. सारी जी ही सृष्टी आहे ही भगवंताची म्हणजेच श्रीकृष्णाची इच्छासृष्टी आहे. ब्रह्मदेव पंचमहाभूतांच्या सहाय्याने सृष्टी निर्माण करतो. कशाच्या सहाय्याने? पंचमहाभूत, भूमिरापो नलो नीलो नभा, या पंचभूतांच्या सहाय्याने तो सृष्टी निर्माण करतो. पण भगवंतांचं तसं नाही. भगवंतांच्या नुसत्या संकल्पाने, त्यांनी नुसता संकल्प केला की एकाकी न रमते, ताबडतोब जीवांची टाकसाळ सुरू झाली. ब्रह्मदेवांना काही लागत नाही. ब्रह्मदेवांनी नुसती कल्पना करायची. द्रौपदीची जी साडी ती कुठल्या मिलची होती का? त्यांनी तिला ज्यावेळेला द्रौपदीला साडी पुरवली त्यावेळेला नाही, स्वतः कृष्णच साडी बांधली होती. थोडक्यात सांगायचं तर कृष्णाने त्या बालकांचं, वासरांचं, सगळ्यांचं रूप धारण केलं. त्यांनी ओळखलं ब्रह्मदेव हा असे करतो काय माझ्याशी, मी त्याचा आजोबा आहे. मग त्यांनी काय केलं, जाऊ दे गेली वासरं आणि बालकं तर ठीक आहे. त्यांनी स्वतः काय केलं की स्वतःच ते बालकांचं आणि वासरांचं रूप त्यांनी धारण केलं. नुसतं जीवांचंच नव्हे तर वस्त्रांचं रूप तसंच धारण केलं. घोंगड्यांचं केलं, वासरांच्या दाव्यांचं केलं, मण्यांचं केलं. अशा निर्जीव वस्तूंचं सुद्धा त्यांनी ताबडतोब काय केलं, रूप धारण केलं. नुसतं एवढ्यावर भागलं नाही. त्यांनी त्या गोपालाचा स्वभाव, त्या गोपाळाचे गुण, त्या गोपाळाच्या लकबी अशा अव्यक्त वस्तूसहित सगळ्या वस्तू जशाच्या तशा उत्पन्न केल्या केवळ संकल्पाने. आता याच्यात इतकं गाढ तत्त्वज्ञान सामावलेलं आहे की अगदी थोडक्यात मी आपल्याला जमेल तसं समजावून सांगतो. याला वेदांतामध्ये विवर्त म्हणतात. विवर्त म्हणजे वस्तू ही एकच आहे. ब्रह्मसत्यम जगन मिथ्या, या जगाचं अधिष्ठान ब्रह्म आहे आणि ते एकमेव सत्य आहे. बाकी सगळं जे आहे ते त्यावर भासणारं जग आहे आणि ते जग आपल्याला सत्य वाटतं इतकंच. आणि याच्यामध्ये प्रत्यक्ष त्या वस्तूशी, त्या वस्तूवरती काहीही परिणाम होत नाही, विकार होत नाही. त्या वस्तूवर काही परिणामच होत नाही, तरीसुद्धा हे सगळं निर्माण होतं. एकदा एका शिक्षकाने फळ्यावर एक रेष काढली आणि म्हणाले, या रेषेला धक्का न लावता, स्पर्शही न करता ही मोठी करून दाखवा. एक हुशार विद्यार्थी पुढे आला आणि त्याने फळ्यावर मूळ रेषेच्या बाजूला एक छोटी रेषा काढली. आता मूळची रेषा आपोआपच मोठी झाली. त्याप्रमाणे हे ब्रह्म निर्विकार राहूनही विकारी होऊ शकतं. इथे श्रीकृष्ण सत्य आहेत, तेच कांबळ झालं आहेत, तेच काठी झाले आहेत. एकच परमात्मा अनेक रूप धारण करतो, पण त्याच्या या अनेक रूपात सत्य फक्त एक कृष्णच आहे. गोपाल कृष्ण महाराज की जय. वेदांत जो आहे तो अत्यंत शुष्क आहे. घटपटाच्या त्या कष्टामध्ये पडलं की वेदांताचा अभ्यास नको वाटायला लागतं. परंतु हाच शुष्क वेदांत ह्या बाललीलांच्या द्वारे किती गोड केला आहे आपल्या लक्षात आलं असेलच. अर्थात त्या लीलांचं रहस्य आपण लक्षात घेतलं तर, जयेवेळी चोरोनिया नेली वत्से, जयेवेळी चोरोनिया नेली वत्से, तया लागी तैसे होणे लागे, माय झाला हरी अवघ्या वत्सांची, धरी वत्से जीवी तैसा झाला.
झाला जैसा तैसा घरींचे गोपाळ, आणिक सकळ मोहरी पावे शिंगे, वाहिल्या काह्याळा देखिला सोहळा ब्रह्माली. लाघव कळले ब्रह्मयासी याचे, परब्रह्म साचे अवतरले. ज्या वेळेस ब्रह्मदेवाने गायी, वासरं आणि गोपाळ सत्यलोकात चोरून नेले, त्यावेळी त्यांची रूप देवाला घ्यावी लागली. सर्व वासरं आणि गायी यांची रूपं ज्याच्या त्याच्याप्रमाणे सारखी धारण केली. प्रत्येक गोपाळ ज्या वयाचा आणि आकृतीचा होता त्याप्रमाणे आपण स्वतः श्रीकृष्ण नटला. त्यांची वाजवण्याची वाद्यही आपणच झाला. पावा तोच झाला. वेणू, मुरली, शिंग, झांजा वगैरे सगळी वाद्य आपणच नटला. आणि हे सर्व जेव्हा ब्रह्मदेवाने पाहिलं, त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की साक्षात परब्रह्मच कृष्ण रूपामध्ये अवतरलेला आहे. गोपाल कृष्ण महाराज की जय. संध्याकाळी आत्मस्वरूप वासरांना आत्मस्वरूप गोपाळांनी वेढून, पुन्हा सांगतो नीट ऐका, संध्याकाळी आत्मस्वरूप वासरांना आत्मस्वरूप गोपाळांना वेढून आपल्याबरोबर खेळत खेळत श्रीकृष्ण ब्रजात परतले. ज्या गोपाळांची जी वासरं होती त्याच वासरांच्या रूपामध्ये गोपाळांच्या रूपाने स्वतंत्रप्रमाणे जाऊन त्यांच्या गोठ्यात बांधलं. त्या बालकाच्या रूपात त्यांच्या घरात गेले. इकडे काय झालं, त्या कृष्णरूपी वासरांना, आता ते जे वासरू आणलं रानामध्ये चरून, तर ते वासरू कृष्णरूपी होतं. कृष्णाने त्या वासराचं रूप घेतलं होतं. तर त्या कृष्णरूपी वासरांना दूध पाजू लागल्या. आणि ज्या गाई भाकड झाल्या होत्या, म्हणजे ज्या दूध देण्यात राहिलेल्या नव्हत्या, त्या गाईसुद्धा वासरांना पाजू लागल्या. कारण कृष्णच पासरू झाला होता ना. त्या गाईंना कृष्ण हवा होता आणि त्यांना कृष्णाला भेटायचं होतं. त्यामुळे या पारठ्या गाई ज्या होत्या, या पारठ्या गाईसुद्धा, पारठ्या म्हणजे दूध न देणाऱ्या, त्या गाईसुद्धा वासरांना पाजायला लागल्या. आणि आज अशा रीतीने भगवंताने भक्तांची इच्छा पूर्ण केलेली आहे. गाईंची इच्छा पूर्ण झाली. आता हे सगळं पाहून सुरुवातीला दाऊला सुद्धा आश्चर्य वाटलं बरं का. दाऊ म्हणजे कोण? बलराम. त्याला आश्चर्य वाटलं. पण अंतर्मुख झाल्यावर हीच लीला त्याच्या लक्षात आली. आणि गंमत अशी आहे की हा जो क्रम होता ना, ह्या वासरांना न्यायचं, त्यांना आणायचं वगैरे वगैरे, 1 वर्षभर रोज हा क्रम चालू होता. 1 वर्षभर. मुलं वासरं दिसत नाही म्हटल्यावर जो काही गोंधळ उडाला असेल तो पाहण्यासाठी ब्रह्मदेव ब्रजात आले. त्यांनी म्हटलं ब्रजात काय चाललं बघूया. त्यांना दिसलं हे सर्व काही पूर्ववत चालू आहे. 30 मुलं आहेत, 30 वासरं आहेत, तोच श्रीकृष्ण आहे. ब्रह्मदेव विचारात पडले की आता समोर दिसत आहेत ही मुलं खरी की मी नेली ती खरी. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुमचा अर्थ हा आहे. अशी शक्ती असलेल्या भगवंतानी मग एक वेगळीच गंमत केली बरं का. काय केलं त्यांनी स्वतः ब्रह्मदेवाचं रूप धारण करून ते ब्रह्मलोकात गेले. आणि तिथल्या सेवकांना सांगून ठेवलं की एक नकली ब्रह्मदेव आजकाल इकडे तिकडे फिरतोय. तो जर इकडे आला तर त्याचा चांगला समाचार घ्या. विचारात मग्न असे ब्रह्मदेव जेव्हा पुन्हा आपल्या लोकी परतले, तेव्हा त्यांच्या सेवकांनी त्यांची चांगलीच सेवा करण्याला सुरुवात केली. गोपाल कृष्ण महाराज की जय. ब्रह्मदेवाने डोळे मिटून ध्यान लावले. पाहतो तर आपल्या सिंहासनावर श्रीकृष्ण बसलेले. काय समजायचं ते ब्रह्मदेव समजून गेले आणि त्यांनी भगवंतांची स्तुती करण्याला सुरुवात केली. नवमीड्यते भवपुषे तविदंबराय
गुंजावतंस परिपिच्छल सन्मुखाय वन्यस्रजे कवलवेत्र विषाण वेणू लक्ष्मश्रिये मृदुपदे पशुपांगजाय. म्हणजे प्रभू, स्तुती करण्याला केवळ आपणच पात्र आहात. आपलं शरीर मेघाप्रमाणे श्यामल आहे, त्यावर विद्युल्लतेप्रमाणे झगमगणारा पीतांबर शोभून दिसत आहे. गुंजांची कर्णभूषणं आणि मोरपंखांचा तुरा आपल्या मुखाची शोभा वृद्धिंगत करीत आहे. वक्षावर वनमाला रुळत आहे. एका हातात घास, पाहिलं होतं ना ब्रह्मदेवाने, आणि म्हणूनच त्यांना शंका आली होती ना की एका हातात घास, बगलेत वेत्र आणि शिंग, कमरेला बासुरी शोभून दिसत आहे. आपल्या सुकुमार चरणांना माझा नमस्कार. अशी 40 श्लोकांमध्ये स्तुती करून, 40 श्लोक बरं का, एवढी मोठी स्तुती येते. ती स्तुती आपल्याला भागवतातून प्रत्यक्ष वाचण्यातच किंवा म्हणण्यातच आनंद आहे. आपल्याकडे तेवढा वेळ नाही म्हणून अशा तऱ्हेने अशी 40 श्लोकामध्ये स्तुती करून कृष्णाला 3 प्रदक्षिणा घालून आणि नमस्कार करून ब्रह्मदेव निजस्थानाला गेले. आता या सर्व घडामोडीत गोकुळात 1 वर्षाचा काळ उलटला. पण ब्रह्मलोकाचं कालमापन काही क्षणच झालं होतं बरं का. म्हणजे झालं असं की आपलं कालमापन आणि ब्रह्मदेवाचं कालमापन हे किती आहे, 260 कोटी इतक्या प्रमाणामध्ये वाढीव आहे बरं का. त्यामुळे काय झालं होतं की ह्या वासरांना, मुलांना, बालकांना ज्या वेळेला त्यांना सत्ययुगात नेऊन ठेवलं त्यावेळेला सत्ययुगामध्ये 1 क्षण झाला. परंतु तोपर्यंत आपल्याकडे इथे पृथ्वीवरती 1 वर्ष ओलांडून गेलं होतं. त्यामुळे त्या दिवशी संध्याकाळी ती जी मूळची कुठे म्हणायची माहिती, मग ओरिजिनल जी बालकं, आणखीन त्यांचे जे वासरं होती, ती बालकं ज्या वेळेला आपल्या घरी गेली त्यावेळेला आपल्या मातापित्यांनी त्यांनी काय सांगितलं की अगं आज काय घटना घडली माहिती आहे का आई, इथे एक अजगर होता. आज काय घडलं ते सांगा 1 वर्षानंतर. अशा तऱ्हेने परीक्षिताने जो प्रश्न विचारला होता की 5व्या वर्षी केलेली लीला त्या मुलांनी आपल्या आईवडिलांना 6व्या वर्षी सांगितली, ती आज घडली. अशा तऱ्हेने सांगितले. हे कसं, तर त्याचं हे स्पष्टीकरण या आत्ताच्या प्रवचनामध्ये देण्यात आलं. त्यानंतर भागवतामध्ये गोवर्धन लीला आणि कालियामर्दनाच्या कथा येतात. एके दिवशी श्रीकृष्णाने पाहिलं की सर्व गोप इंद्र यज्ञ करण्याच्या तयारीत होते. इंद्रासाठीचा यज्ञ. तसं म्हटलं तर भगवान श्रीकृष्ण अंतर्यामी आणि सर्वज्ञ आहेत. तरीसुद्धा जे सर्वज्ञ आहेत तरीसुद्धा विनम्र भावाने त्यांनी नंदादी ज्येष्ठांना आणि गोपांना या तयारीचं प्रयोजन विचारलं. नंद म्हणाले, देवराज इंद्र ही पर्जन्य देवता आहे. वरुण ही पर्जन्य देवता आहे. मेघ हे त्यांचंच रूप आहे. सर्व प्राण्यांना जीवदान देणारं जे पाणी त्याचा वर्षाव ते करतात. श्री शुक महाराज म्हणतात, इंद्राला क्रोध येईल बरं का. इथे आता इंद्राचा गर्वहरण चाललं आहे. इंद्राला क्रोध येईल असं भाषण करीत श्रीकृष्ण म्हणाले, नंद बाबा, प्राणी आपल्या कर्मानुसार जन्म घेतो आणि कर्माने मृत्यू पावतो. ईश्वर म्हणून जर कोणी असेल तर जीवांनी केलेल्या कर्माचा फळ जो देतो तो ईश्वर आहे. निष्काम कर्मयोग्यापुढे ईश्वराचंही काही चालत नाही. आणि असं जर आहे तर आम्हाला इंद्राची काय आवश्यकता. ह्या सृष्टीची उत्पत्ती, स्थिती, लय ही सत्व, रज, तम त्रिगुणांच्यामुळे होते. त्यापैकी रजोगुणामुळे मेघ सगळीकडे पाऊस पडतात, त्यापासून अन्न पाऊस पडतो. यज्ञामुळे म्हणजे स्वधर्म कर्मामुळे यज्ञ साध्य होतो. निष्काम कर्माने कर्मो ब्रह्मसमुद्भवम होतात
असं हे चक्र आहे. यात इंद्राचा काय संबंध? त्याने 100 अश्वमेध केले. ज्याने 100 अश्वमेध केले तो इंद्रपदी आरूढ होतो. दुसऱ्या कोणाचे 100 अश्वमेध पूर्ण होऊ नयेत अशी दक्षता घेतो हा इंद्र. तेव्हा ह्यात इंद्राची आपण पूजा करण्याचं कारण काय आहे? आपण वनवासी आहोत. गायी हेच आपले आश्रय आहेत, वनस्पती ह्याच आपले आश्रय आहेत, पर्वत हेच आपले आश्रय आहेत. म्हणून आपण गायी, ब्राह्मण आणि पर्वत यांची पूजा करूया. जवळच गोवर्धन पर्वत आहे, आपण तिथे जाऊया. इंद्रयज्ञासाठी जी सगळी सामग्री गोळा केलेली आहे ती घेऊन जाऊया आणि त्यापासून अनेक अन्नपदार्थ बनवा. भरपूर दूधही बरोबर घ्या. आपल्याला तिथे अन्नकूट करायचं आहे. गाय, ब्राह्मण, गोरगरीब, पशुपक्षी यांना भोजन देऊन तृप्त करणे ही श्रेष्ठ देवपूजा आहे. दिवाळीच्या दिवशी गोवर्धन यज्ञ संपन्न झाला म्हणून आजही आपण दिवाळीनंतर अन्नकूट करत असतो. गोपाल कृष्ण महाराज की जय. इकडे नारद इंद्रापाशी आले. नारायण नारायण. इंद्रा, अरे त्या गवळ्याच्या पोराने तुझा अपमान केला. तुझ्या पूजेऐवजी गोवर्धनाची पूजा करवली. इंद्राला क्रोध आला. आपल्या 12ही मेघांना त्याने अतिवृष्टी करण्यास सांगितलं. कार्तिक महिन्यात इतकी वृष्टी कधी झाली नव्हती. कृष्णाने पाहिलं की हे कोणाचं काम आहे? इंद्राचं काम आहे म्हटल्यावरती कृष्णाने काय केलं की त्याने गोवर्धन पर्वत उचलला आणि एका करांगळीवर तोलून धरला. पर्वतासी हात लाविला अनंते, तो जाये वरते आपोआप. आपल्या आपण उचललेला गिरी गोपाळ हे करी निमित्यासी. म्हणजे त्यांनी काय केलं माहिती आहे का? तो पर्वत आपण आम्हून एकट्याने करंगळीवर उचलला, पण गोपाळांना निमित्त केलं. त्यांना असं वाटावं की आपणही काहीतरी केलं आहे म्हणून त्याने आपला आपण उचलला, पण त्यांना निमित्त केलं. त्याप्रमाणे कार्य करावं, पण आपण करतो आहोत हे कुणालाही कळू देऊ नये, अशी श्रीकृष्णाची भूमिका त्यात होती. मनुष्य काठीचा आधार घेतो खरा, पण आधार भगवंताचा असतो. संसाररूपी गोवर्धन भगवंतावरच्या श्रद्धेने आपल्याला सहज उचलता येतो, पण त्याच्यावर अतूट श्रद्धा हवी. मोको कहा ढूंढे मैं तो तेरे पास में, मोको कहा ढूंढे मैं तो तेरे पास में, ना तीर्थ में ना मूरत में ना वन में ना एकांत में, ना मस्जिद में ना मंदिर में ना काशी में ना कैलाश में, मोको कहाँ ढूंढे मैं तो तेरे पास में. ना मैं जप में ना मैं तप में ना मैं व्रत में ना मैं उपास में, ना मैं क्रिया कर्म में रहता ना योग संन्यास में, मोको कहाँ ढूंढे मैं तो तेरे पास में. ना प्राण में ना पिंड में ना ब्रह्मांड में ना आकाश में, ना मैं भ्रुकुटी भंवर में रहता ना श्वासोच्छ्वास में. खोजी होय तुरंत मिल जाओ, खोजी होय तुरंत मिल जाऊं, एक पलक की तलाश में, कहत कबीर सुन भाई साधो, साहिब मिलत विश्वास में. गोपाल कृष्ण महाराज की जय. 7 दिवसपर्यंत वृष्टी होत राहिली. 7 दिवसपर्यंत. 7 दिवसपर्यंत सर्व गोपाळ आणि खिल्लार पर्वताखाली राहून होते. इंद्राला कृष्णाच्या खऱ्या स्वरूपाची कल्पना आली. त्याला कळलं की हे साक्षात परब्रह्म आहे आणि त्याची खात्री पटली. त्याचा अभिमान त्या पाण्याच्या पुरामध्ये वाहून गेला होता. मग इंद्राने स्वतः कृष्णाला दुधाचा अभिषेक केला. त्या दुधाचं तीर्थ जिथे साचून राहिलं ते सुरभी कुंड, ते आजही आपल्याला वृंदावनामध्ये पाहायला मिळतं. इंद्राबरोबरच व्रजातील गोपांनाही जाणीव झाली की हा नंदाचा मुलगा कोणी सामान्य मनुष्य नाही, हा प्रत्यक्ष साक्षात भगवंताचा अवतार आहे. गोपाल कृष्ण महाराज की जय. कालिया मर्दनाची कथा.
या सगळ्या लीला मी आपल्याला सांगतो आहे, त्यातलं रहस्य उलगडून सांगतो आहे. तुम्हाला वाटू नये की या कसल्या भाकड कथा आहेत, म्हणून मी हे सांगतो आहे. कालिया मर्दनाची कथा आहे, ती आपण अगदी लहानपणी ऐकलेली असते, पण त्यावेळी त्या कथेचा अर्थ जसा प्रतीत होतो तेवढा मर्यादित नाही, हे भागवताच्या दशमस्कंदापर्यंत पोहोचताना आपल्याला जाणवतं. यमुना नदीच्या डोहात कालिया वास्तव्य करून आहे. आपल्या सहस्रावधी फणांनी तो डोहातलं पाणी विषारी करून टाकत आहे. इतरांना त्याचा उपद्रव होत आहे. भागवताच्या वाचनाने लक्षात येतं की या कालियाच्या ज्या फणा होत्या त्या हजारच होत्या, मर्यादित होत्या. आपण तर असंख्य फणांनी आपल्या आसपासचं आसमंत दूषित करत असतो. आपल्यात कालिया बसलेलाच आहे आणि तो असंख्य फणांचा आहे. आमचं प्रत्येक इंद्रिय आणि मन हे विषयांनी भरलेलं आहे. पण या इंद्रियांना नष्ट करून चालणार नाही, कारण हे शरीरच परमार्थाचं साधन आहे. मग तर फक्त या इंद्रियांचं दमन करायचं आहे. म्हणून भगवंताला म्हणायचं की देवा, तुझे चरण माझ्या मस्तकावर ठेवून माझ्या इंद्रियांचं दमन कर. कालियाच्या त्या मर्दनामध्ये हे रहस्य आहे. कालिदाच्या फणांच्या वरती श्रीकृष्णाने त्याच्या नाजूक पण अत्यंत कणखर अशा पावलांनी त्याचं दमन केलेलं आहे. गोपाल कृष्ण महाराज. भगवंताचं अवतार कार्य काय? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्मसंस्थापनार्थाय म्हणजे त्यांनी यापैकी भक्तांच्या परित्राणासाठी पुष्टीलीला केलेली. जे भक्त होते त्यांचं परित्राण करण्यासाठी पुष्टीलीला केली. असुरांच्या विनाशासाठी त्यांनी निरोध लीला केलेली आहे. आणि आता धर्मसंस्थापनार्थाय ब्रह्मदेवाचं गर्वहरण ही लीला भगवंतांनी केली. अशाच प्रकारे गोवर्धन लीलेमध्ये इंद्राचं गर्वहरण केलं, तर रासलीलेमध्ये कामदेवाचा नक्षा उतरवला. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ये दशे चरित्र केले नारायणे रांगत आहे गोधने राखत आहे. हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे. गोपाल कृष्ण महाराज की जय. रसोवै सहा. रसोवै सहा म्हणजे परमात्मा रसरूप आहे आणि त्याच्याशी एकायतन होणं म्हणजे रास. माझं मी पण गळून त्याच्यात समर्पित होणे म्हणजे महारास. तो महारास आता जवळ आला आहे. महारासासाठी आपली तयारी व्हावी म्हणून रांगण्याच्या अवस्थेपासून सुरू झालेल्या छोट्या छोट्या रासक्रीडा सांगितल्या. आता यानंतर भागवतामध्ये वर्षा ऋतू आणि शरद ऋतूचं वर्णन आलेलं आहे. त्याच्यामध्ये वेणुगीत आलेलं आहे. वस्त्रहरणाचा प्रसंग आलेला आहे. रांगण्याच्या अवस्थेपासून सुरू झालेल्या या सगळ्या रासक्रीडाच आहेत. ते प्रसंग आपण पुढच्या प्रवचनातून पाहणार आहोत. पण तत्पूर्वी मनोवृत्तींची थोडी पार्श्वभूमी आपण पाहून घेऊया. कारण गोपी ह्या म्हणजे आपल्या मनोवृत्ती आहेत. रासक्रीडेचं जर काही रहस्य असेल तर हे आहे की रासक्रीडेमध्ये असलेल्या ज्या गोपी आहेत त्या गोपी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्या आपल्या मनोवृत्ती आहेत. ह्या आपल्या ज्या मनोवृत्ती आहेत ह्या मनोवृत्ती काय असतात, कशा असतात, ह्याची पार्श्वभूमी आपण रासक्रीडेला जाण्यापूर्वी थोडक्यात बघून. समजा आपण घरात एकटे स्वस्त बसलो आहोत आणि मनात विचार आला. काय येतो? कधी कधी असे विचित्र विचार येतात की आपण 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी झालेल्या लग्नात कोणीतरी म्हणाले, काय त्यांना लक्षात नाही आलं की आपण ऐकतो म्हणून, पण कोणीतरी म्हणाला नवरा मात्र बावळट आहे, आणि तो आपल्या कानावर पडला. हा विचार आज का आला? 25 वर्षापूर्वी लग्नात कोणीतरी आपल्यावरती केलेला रिमार्क की नवरा मात्र बावळट आहे, हा विचार आज का आला? इतक्या वर्षांनी का आला? सांगता येत नाही. पण एक तरंग आला आणि हा जो तरंग आला
हा तरंग म्हणजे वृत्ती. आणि मग तो प्रसंग आपल्या डोळ्यापुढे येतो आणि त्यानंतर ती वृत्ती आपला किती वेळ खाईल हे सांगता येत. केव्हा तरी आपण भानावर येतो आणि दुसरा विचार म्हणजे दुसरा तरंग येतो. आता हे जे विचार तरंग आहेत, हे विचार तरंग आपल्याला कर्माला प्रवृत्त करतात. आणि ज्या वेळेला ते कर्माला प्रवृत्त करतात त्यावेळी ह्या विचारांचं रूपांतर उर्मित होतं. तेव्हा विचार कर्म प्रवृत्त करतो तर उर्मी कर्माला दिशा देते आणि मग कर्मेंद्रियांच्याकडून कृती होते. आपल्या चित्तात ह्या ज्या उर्मी उठत असतात ह्या सतत उठत असतात आणि ह्या उर्मी अत्यंत तरल असतात. म्हणजे ह्या क्षणी इथे असेल तर दुसऱ्या क्षणी कुठे असेल माहीत नाही. कुठली वृत्ती केव्हा येईल याचा नेम नाही. जपाला आपण बसलो, पूजा करायला बसलो की हमखास नको त्या वृत्ती येतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आली उर्मी साहे, तुका म्हणे थोडे आले. योगाची व्याख्या करताना पतंजली म्हणतात, योग हा चित्तवृत्ती निरोध हा. म्हणजे योग म्हणजे काय, तर आपल्या ज्या चित्तवृत्ती आहेत त्यांचा निरोध करणं. पण वृत्तींचा निरोध करणं ही फार कठीण गोष्ट. त्या आवरणं हे सामान्य माणसाचं काम नाही. योगी तडीतापडी संन्यासी त्या आवरण्याचा प्रयत्न करतात. मग सामान्यांची काय कथा. मग सामान्यांनी काय करावं, तर सामान्यांनी आपल्याला येणाऱ्या या सगळ्या वृत्तींचं तोंड ईश्वराकडे वळवावं. आणि त्या एकदा ईश्वराकडे वळवल्या, हा भक्तिमार्ग आहे. त्या वळवणं हा भक्तिमार्ग आहे. शिरा खाण्याची इच्छा झाली ना, करा, भगवंतासाठी करा. आणि मग भगवंताला अर्पण केला की नंतर प्रसाद म्हणून तुम्हीच खाणार आहात. प्रत्येक वेळी असं केलं म्हणजे या सगळ्या वृत्ती आपोआप ईश्वरी वृत्ती होतात. भागवतामध्ये मनोवृत्तींना गोपींचं रूप दिलेलं आहे. तेव्हा गोपी श्रीकृष्णाशी महाराज करते म्हणजे तो मनोवृत्तींना पूर्णपणे आपल्यात विलीन करून घेतो असं आहे. त्याचं सविस्तर स्पष्टीकरण पुढे येणारच आहे. पण आज आपण इथेच थांबणार आहोत. गोपाल कृष्ण महाराज की जय. श्रीकृष्णार्पणमस्तु. इदं मम